इथं झाला ॲक्सिडेंट. आपण पोचलो महाकाली मंदिरात, बघू शकता, दाखवतो. एकनाथ शिंदे यांच्या आगमनासाठी. हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कसे काय, सब ठीक ना? तर आपण जातो आता बुकिंगवर. खालीच बसून होतो घरी, गाडी बी नेऊन द्यायची होती, तर कोणाला बुकिंगवर बी चालला जा म्हणे. चंद्रपूरलेच जायचं आहे महाकालीमध्ये. मित्रांनो, मी घाईत निघलो, त्याच्याकरता मला काच बी पुसायचा वेळ नाही भेटला. थोडा काच खराब होऊन आहे आणि माझी तब्येत बी थोडी खराब होऊन आहे, सर्दी येऊन आहे, आता गळा कसकस करत आहे. इथं झाला ॲक्सिडेंट. तुम्हाला म्हणलं होतं ना त्या दिवशी मी, जनावर रस्त्यावर नका टाकू म्हणून. ते जनावर एक ट्रकच्या खाली घुसून आहे, जिवंत आहे पण ट्रकच्या खाली घुसून आहे. मी चाललो आता पॅसेंजरला घ्यायला. मित्रांनो, पॅसेंजर आले आहे, हेच आहे पॅसेंजर. आता आम्ही जातो चंद्रपूरले. पोचलो आम्ही महाकाली मंदिरात. गाडी लावतो पार्किंगला. आपण पोचलो महाकाली मंदिरात, बघू शकता, दाखवतो. आज अंदरून नाही दाखवत, एखादी दिवस पर्सनल येतो आणि दाखवतो. म्हणजे एकटा म्हणजे आपले घरच्यांले वगैरे घेऊन येतो, मग दाखवतो. आज बुकिंगवर आलो, त्याच्याकरता मी काळेवाळे कपडे घालून आलो, त्याच्याकरता मी अंदर जाऊ शकत नाही, पण मी बाहेरून दाखवतो तुम्हाला. इकडे आहे हनुमान मंदिर, इकडे आहे गणपती मंदिर. लोकांची श्रद्धा बहुत राहते मित्रांनो देवांवर, आपली बी आहे. हा आहे प्रवेशद्वार. माझा आवाज नसेल येत तुम्हाला, कारण की इथं बहुत भीड आहे, त्याच्यामुळे कल्ला बी बहुत आहे. मित्रांनो, आरती चालू झाली आहे मंदिरात. आवाज येत असेल तुम्हाला थोडा थोडा. तर मित्रांनो, माझी तब्येत बरोबर नाही, तर मी आलो बाहेर. उसाचा रस वगैरे पिला, तरी बी चांगलं नव्हतं वाटत, म्हणून मी येऊन बसलो गाडीत. हिंदूशा नाही वाटत आहे, आणि त्यांनी अजून यायचेच आहे. टाईम असून त्यांना थोडा थांबू आपण. बहुत बेकार वाटत आहे मित्रांनो. मी बहुत दिवसाबाद बुकिंगवर आलो ना, असं वाटत आहे पुराने दिन वापिस आले, म्हणजे गेले दिवस वापिस आले. पहिलं मी हेच काम करत होतो, माझ्याकडे ही गाडी होती ना, मी बुकिंग ड्रायव्हरच जात होतो. आता असं वाटते का ते वाले दिवस वापिस आले माझे, बुकिंगवर आलो तर. बहुत मजा येत होती, बहुत घुमलो मी या गाडीनं, बहुत घुमलो आहे, बहुत जागी बुकिंगवर गेलो मी. तेव्हा मी जास्त व्हिडिओ म्हणजे तेवढं इंटरेस्ट नव्हता दिला, तेव्हापासूनच व्हिडिओ बनवत राहिलं असतं ना, तर आता कुठं असतं. पण जाऊ द्या, आता चालू केलं तर काही नाही झालं. लेट पण थेट म्हणतात. अजून काही यांनी आले नाही, वाट बघत आहो, येईलच. मला थोडं गळ्यात बहुत हे वाटत आहे, कुजल्यावानी वाटत आहे गळा. म्हणजे आवाज जाऊन ओळखले येत असेल तुम्हाला की माझी तब्येत थोडीशी चांगली नाही आहे, मग सर्दी वर्दी होऊ नये. पाहू, हॉस्पिटल वगैरे जाऊ, गोळी वगैरे घेऊ. मित्रांनो, मागून असं दिसते मंदिर. इकडं आहे रोड. रात्रीच्या वेळेस एवढी गर्दी राहते ना, इथून पुरे हे
बॅरिकेड टाकून राहते, रस्ताच नाही राहत झाले बिलकुल. लाईन बिलकुल भरून पुरी भरून राहते, तभी तसेच बनवून राहते बॅरिकेड. तर मित्रांनो पॅसेंजर आले आहे आपले. आपण जाऊ आता भद्रावतीला, पॅसेंजरला सोडू, त्याच्यानंतर आपली गाडी घेऊ. तर मित्रांनो आपण पॅसेंजरला सोडलं आहे. आता जाऊ आपण गॅरेजमध्ये. आणि आज भद्रावतीमध्ये येणार आहे एकनाथ शिंदे, तुम्ही ओळखतच असाल. चला दाखवू, दिसले तर दाखवतो, नाहीतर मी जातो घरी, कारण की मला ड्युटीवर जायचं आहे ना. कारण रात्री वगैरे झोप वगैरे नाही झाली होती ना, नाईट ड्युटी चालू आहे. हे भद्रावती पोलीस स्टेशन. आणि हा आहे सरकारी दवाखाना. एकनाथ शिंदे यांच्या आगमनासाठी म्हणजे स्वागतासाठी झेंडे वेंडे लावले आहे. तर मित्रांनो आपण आलो गॅरेजवर. या गाडीत टाकली नवीन बॅटरी. एकनाथ भाऊ शिंदे यांना यायला टाईम आहे, तर मी चाललो घरी, कारण की मला जायचं ड्युटीवर आणि मला होतं उशीर. त्याच्या कारण आपण त्यांना काही भेटू शकत नाही, म्हणजे असं तर भेटणार नव्हतोच, पण दुरून बघू शकत नाही. आता मी घरी चाललो, मी एडिट करतो व्हिडिओ आणि जेवण करून ड्युटीवर जातो. आणि माझी तब्येत बरोबर नाही, तर मग दवाखाना करायला बी वेळ नाही भेटला, उशीर होऊन गेला जास्तच. मित्रांनो मी आपल्या व्हिडिओला करतो इथेच खतम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.